मित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार। मी कॉलेज करत होतो। कॉलेजचे फर्स्ट इयर मध्ये नवीन मित्र शोधणे तसेच कॉलेजमध्ये जाणे, अभ्यास करणे यात एक वर्ष निघून गेले। पण सेकंड इयर मध्ये एक मुलगी मला आवडू लागली। तिचे राहणीमान सिंपल होते आणि पाहायला पण फारच सुंदर। ती नेहमी सलवार नेसून यायची आणि कपाळावर छान लहान टिकली लावून येत होती। पूर्ण कॉलेजमध्ये तिच्या 2-3च मैत्रिणी होत्या। एक आनंदाची गोष्ट म्हणजे माझ्या मित्राची जी मैत्रीण होती ही तिचीच मैत्रीण होती। त्यामुळे आम्ही अमोरासमोर कॉलेज सुटल्यानंतर येत होतो, कधी कधी मधल्या सुट्टीत पण बोलू लागलो। माझे आतापर्यंत तिच्याशी बोलणे झाले नव्हते, फक्त मी तिच्याकडे बघायचो आणि काही वेळानंतर तिला पण समजले की मी तिच्याकडे बघतो। तिचे नाव राधिका होते, पण काही महिने जाऊन सुद्धा गोष्ट समोर गेली नाही। एकदा मी माझ्या मित्राला म्हणालो, तुझ्या मैत्रिणीची जी राधिका नावाची मैत्रीण आहे ती मला छान वाटते, पण मी तिच्याशी कधी बोललो नाही आणि ती समोर असली तर माझ्या तोंडातून शब्द पण फुटत नाही। मित्र म्हणाला, तू मला आधी का बरं नाही सांगितले, तुझे बोलणे करून दिले असते। तर मी म्हणालो, तू अगोदर आपल्या मैत्रिणीला विचार आणि त्यानंतर ती राधिका सोबत बोलेल। माझ्या मित्राच्या मैत्रिणीने राधिकाला विचारले तर राधिका म्हणाली, त्याला का बरं माझ्याशी मैत्री करायची आहे? तर ती म्हणाली, सहजच। राधिका म्हणू लागली, ठीक आहे, बघू नंतर। पण त्या दिवसानंतर पहिल्यांदा मी तिच्याकडे बघून स्माईल दिली तर तिने पण माझ्याकडे बघून एक हलकी स्माईल दिली आणि मग आमचे हळूहळू बोलणे होऊ लागले। पण आता सुद्धा ती माझ्याशी जास्त बोलायची नाही आणि बोलायचं असेल तरी दुरूनच बोलायची। माझे मित्र आणि त्याची मैत्रीण हे तरी फार जवळ येऊन गप्पा गोष्टी करत होते, पण आम्ही दोघे फार दूर राहून बोलत होतो। तरी सुद्धा मला फार छान वाटत होते, कारण ती बोलत तर होती माझ्यासोबत। हळूहळू आमचे बोलणे होऊ लागले आणि काही दिवसानंतर बोलणे पण वाढू लागले आणि आम्ही आता दोघेच एकांत मध्ये बोलू लागलो। तसेच आता आमच्या भेटी पण होऊ लागल्या, आम्ही बाहेर पण भेटायला जाऊ लागलो, तसेच एकमेकांसोबत वेळ घालवत होतो। या सर्व गोष्टीमुळे आमचे मन जुळू लागले आणि काही महिन्यानंतरच आम्ही पूर्णपणे एक झालो। आम्हाला आता एकमेकांशिवाय मन लागत नव्हते, तसेच आता आम्ही जवळ राहून बोलायचो। कुठे फिरायला जायचे असेल तर एकमेकांचे हात पकडून चालायचे, पण त्यापुढे कधी मी गेलो नाही आणि एकदा असाच प्रयत्न केला तर ती मला नाही म्हणाली। त्या दिवसानंतर मी कधीच तो प्रयत्न केला नाही। आमच्या प्रेमाला आता 1 वर्ष झाले आणि आता आम्ही फायनल मध्ये प्रवेश केला होता। आमच्या नात्यात फार घट्टपणा आला होता आणि दिवसांदिवस वाढतच होता। पण आम्ही आमच्या अभ्यासाकडे पण फार लक्ष देत होतो, कारण मी तिला आधीच सांगितले होते, तुला आयुष्यात काहीतरी मोठे करायचे आहे, म्हणून तू अभ्यासाकडे लक्ष दे। असाच वेळ जाऊ लागला आणि आम्ही सोबत अगोदर पेक्षा जास्त वेळ घालवू लागलो। जीवनातला हा आमचा आनंद आम्हाला फारच छान वाटत होता। आम्ही जेव्हा भेटत होतो तेव्हा पुढच्या आयुष्याच्या अनेक गोष्टी बोलत होतो, तसेच आपण कधीच दूर जाणार नाही हे सर्व स्वप्न आम्ही बघत होतो। असेच करता करता हे वर्ष सुद्धा निघून गेले आणि आम्ही दोघांचे फायनल पूर्ण झाले, तसेच आम्ही चांगल्या गुणांनी पास झालो। पण आता आमचे समोर सोबत कॉलेज करणे शक्य नव्हते, कारण तिला वेगळे शिकायचे होते आणि मला पण वेगळे शिकायचे होते। त्यामुळे वेगवेगळ्या कॉलेजमध्ये ऍडमिशन केली, पण आम्ही ठरवले होते की काही पण झाले तरी आपण दूर जायचे नाही आणि वेगवेगळ्या कॉलेजमध्ये ऍडमिशन होऊन सुद्धा आमचे भेटणे बोलणे सुरू होते। आणि एकदा मला नोकरीचा कॉल आला, तिला सांगितले मला नोकरी लागली आहे। ती फार आनंदित झाली, पण तिला थोडी नाराजी पण झाली होती, कारण माझी नोकरी ही दुसऱ्या शहरात लागली होती। ती म्हणाली, तू माझे टेन्शन नको घेऊ, तू नोकरी कर, कारण मी तुला सोडून कुठे जाणार नाही। आता मी नोकरीवर लागलो होतो आणि नोकरी लागल्यामुळे थोडा बिझी पण झालो, कारण माझे नवीन काम होते, त्यामुळे मला तिथे लक्ष देणे महत्त्वाचे होते। अगोदर मी जेवढे तिच्याशी बोलायचो त्यापेक्षा आता कमी बोलणे होऊ लागले, तरी सुद्धा आमच्या मध्ये काही अडचण नव्हती। पण एक दिवस ऑफिसचे मित्र आणि मैत्रिणी ऑफिसच्या कॅन्टीन मध्ये नाश्ता करायसाठी गेलो, तेवढ्यात तिचा फोन आला। मी कॅन्टीन मध्ये पोहोचलो होतो, तर एका ऑफिसच्या मैत्रिणीने मला आवाज देऊन म्हणाली, ये इकडे येऊन बस, आणि तिला तो आवाज गेला। तिने काही न बोलता फोन ठेवून दिला।
मी नंतर फोन केला तर उचलला पण नाही. मला वाटले तिला काम असेल म्हणून फोन ठेवला. मी पण नाश्ता करून आपल्या कामासाठी निघालो. रात्री घरी पोहोचलो तेव्हा मी ऑफिसच्या कामासाठी मित्राला फोन केला आणि फोनवरून सर्व विचारपूस करून लॅपटॉप मध्ये उतरवू लागलो. आणि त्याच वेळेस मला तिचे फोन येत होते. जवळपास अर्ध्या तासात तिने मला 10 ते 15 कॉल केले, पण मी उचलू शकलो नाही. कारण मी मित्रासोबत महत्त्वाचे बोलत होतो. बोलणे झाल्यावर तिला कॉल केला तर तिचा मोबाईल बंद दाखवत होता. मी पण जेवण करून आराम केला. दुसऱ्या दिवशी सकाळी कॉल केला तरी तिने उचलला नाही आणि असेच कमीत कमी काही दिवस तर तिने उत्तर दिले नाही. मी तिला रोज कॉल आणि मेसेज करत होतो, पण ती काही उत्तर देत नव्हती. आणि एकदा ती मेसेजवर मला म्हणाली, आता तू बदलला आहे आणि तुला दुसरी कोणीतरी मिळाली आहे. मला हे ऐकून धक्काच बसला. कारण तिच्या ऐवजी मी कधीच दुसरीचा विचार केला नव्हता. पण ती अशी का बोलत आहे हे मला कळत नव्हते. म्हणून तिला मी विचारले, तुला काय झाले आहे सांग ना, तू असे का वागत आहे? तर तिने सांगितले, मी सर्व माझ्या कानाने ऐकले आहे. मी तिला फार समजण्याचा प्रयत्न करत होतो पण ती ऐकायला तयार नव्हती. म्हणून मी तिला म्हणालो, मला सांग तरी माझे काय चुकले? ती म्हणाली, त्या दिवशी मी ऐकले तुला कोणीतरी मुलगी बस म्हणत होती. तेव्हा माझ्या लक्षात आले की ती ऑफिसची मुलगी होती. तर मी तिला सांगितले, आम्ही एकाच ऑफिसमध्ये काम करतो आणि सोबत कॅन्टीन मध्ये गेलो होतो म्हणून तिने मला बसायला सांगितले. पण तिला माझा शब्दावर आज विश्वास नव्हता आणि नंतर बोलली, आजकाल तू नेहमीच बिझी असतो. तर मी तिला सांगितले, मी कामानिमित्त बिझी होतो. पण तिला काहीच ऐकायचे नव्हते. ती म्हणाली, तुझ्या या खोट्या गोष्टी तुझ्या जवळच राहू दे आणि यानंतर मला कॉल नाही करायचा. मला तिचे असे शब्द ऐकून फारच वाईट वाटत होते. कारण एवढ्या वर्षाच्या नाती तिने एका मिनिटात तोडून टाकले होती. तरी सुद्धा मी तिला रोजच कॉल करायचो आणि मेसेज पण करायचो, पण ती काही रिप्लाय देत नव्हती. काही दिवस असेच चालले. तरी सुद्धा मी रोज तिला कॉल करायचो, कारण माझे मन काही लागत नव्हते आणि तिला मी माफी पण मागितली. काही दिवसांनी तिचा मला कॉल आला. म्हणाली, ती मला कॉल नाही करायचा, कारण तुझा कॉल आला की मला अजून तुझी आठवण येते, त्यामुळे माझे मन कुठेच लागत नाही. मी तिला म्हणालो, माझे पण तसेच झाले आहे. आता ती मला माफी मागत होती आणि म्हणाली, मी तुला फार काही बोलले आणि तुझे काही ऐकून पण घेतले नाही. तर मी तिला सांगितले, मी तुझ्याशिवाय कधीच कोणाचा विचार केला नाही आणि करणार पण नाही. ती फार रडत होती आणि म्हणाली, हे कधीच तुला दुसरी सोबत बघू शकत नाही. तसेच मला तुला भेटायचे आहे. तर मी तिला सांगितले, मला तर सुट्टी मिळणार नाही. ती बोलली, मी तुला भेटायला येते. त्यानंतर ती मला भेटायला आली. त्या दिवशी मला सुट्टी होती. ती आल्याबरोबर मला मिठी मारली आणि रडू लागली. मी तिला शांत राहण्यासाठी सांगितले तरी सुद्धा ती रडत होती. काही वेळानंतर ती चूप झाली आणि आम्ही बोलू लागलो. ती मला अजून माफी मागू लागली. मी तिला बोललो, मी तुला केव्हाचे माफ केले आहे. तर म्हणाली, मला तुझ्याशी लग्न करायचे आहे. मी तिला विचारले, तू कसा काय हा निर्णय घेतला? तर म्हणाली, मी हा निर्णय घेऊनच इथे आले आहे. तर मी म्हणालो, ठीक आहे, मला पण तुझ्याशी लग्न करायचे आहे आणि परत आज माझ्या मिठीत आली. आता मला सहन होत नव्हते आणि ती माझी होणारी बायको होती. त्यामुळे आता मी कशाचा विचार न करता जवळ घेऊन त्या गोष्टीत गुंतून जाऊ लागलो. ती आज मला नाही म्हणाले नाही आणि आम्ही आता सर्व दुःख विसरून सुखाकडे जाऊ लागलो. या सुखाचा आनंद आमच्या चेहऱ्यावर दिसून येत होते. आज तर असे वाटत होते की अनेक वर्षानंतर आम्ही भेटत आहोत आणि यानंतर सुद्धा आमचे अनेक दिवस भेट होणार नाही. आम्ही एकमेकांमध्ये रमत जात होतो आणि माझ्या त्या गोष्टीमुळे तिचा आवाज थोडा दूर जात होता. मी काही वेळ शांत राहून अजून आपल्या प्रयत्नात लागलो आणि आता ती पण मला साथ देऊ लागली. काही वेळ आमचे असेच चालले. त्यानंतर आम्ही बाहेर जाऊन जेवण केले आणि तिला बस स्टॉपवर सोडले. त्या दिवसानंतर आमचे नेहमीप्रमाणे बोलणे सुरू होते आणि आम्ही दोघे पण आपल्या घरी सुद्धा लग्नाचे बोललो. आता लवकरच लग्नाची तारीख निघणार आहे. अशाच अनेक गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.